आजच्या स्पर्धात्मक क्रीडा विश्वात खेळाडूंची कामगिरी हे केवळ सरावावर अवलंबून नसून वैज्ञानिक प्रशिक्षण, दुखापत प्रतिबंध आणि योग्य पुनर्वसनावर आधारित असते. या संपूर्ण प्रक्रियेत स्पोर्ट्स फिजिओथेरपीची भूमिका अत्यंत मोलाची ठरत असल्याचे मत अकोला येथील केडिया प्लॉट परिसरातील वेलॉसिटी फिजिओथेरपी अँड स्पोर्ट्स रिहॅबचे संचालक डॉक्टर कैवल्य पारस्कर यांनी व्यक्त केले. डॉक्टर पारस्कर म्हणाले, स्पोर्ट्स फिजिओथेरपी ही केवळ उपचार पद्धती नसून क्रीडा क्षेत्रातील कार्यप्रदर्शन व्यवस्थापनाचा अविभाज्य भाग बनली आहे. वैज्ञानिक वॉर्मअप, मोबिलिटी ड्रिल्स आणि बायोमेकॅनिकल विश्लेषणाद्वारे खेळाडूंच्या हालचालीतील त्रुटी दुरुस्त केल्या जातात. ट्रेनिंग लोड मॉनिटरिंगमुळे ओव्हरयूज दुखापती टाळण्यास मदत होते. तीव्र सरावानंतर फास्ट रिकव्हरी तितकीच महत्त्वाची असल्याचे सांगत त्यांनी स्पोर्ट्स मसाज, मायोफेशियल रिलीज, इलेक्ट्रोथेरपी, क्रायोथेरपी आणि टेपिंग यासारख्या तंत्रांचा उपयोग वेदना व सूज कमी करण्यासाठी केला जातो असे स्पष्ट केले. पुढील सामन्यांसाठी खेळाडू लवकर सज्ज व्हावा यासाठी नियोजनबद्ध रिकव्हरी प्लॅन आखला जातो. परफॉर्मन्स ॲडव्हान्समेंट्सच्या दृष्टीने स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग, कोर स्टेबिलिटी, एजिलिटी आणि कोऑर्डिनेशन ट्रेनिंगवर भर दिला जातो. दुखापतीनंतर सुरक्षित रिटर्न टू प्लेसाठी वैयक्तिकृत पुनर्वसन कार्यक्रम राबविले जातात. फंक्शनल टेस्टिंगद्वारे खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त असल्याची खात्री केली जाते. दुखापतीनंतर खेळाडूंचा आत्मविश्वास कमी होणे स्वाभाविक असते. अशावेळी स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट मानसिक आधार देत सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्यास मदत करतात. योग्य मार्गदर्शन, वैज्ञानिक प्रशिक्षण आणि वेळेवर पुनर्वसनामुळे खेळाडूंची कारकीर्द दीर्घकाळ टिकून अधिक बहरते असा विश्वास डॉक्टर पारस्कर यांनी व्यक्त केला. फिजिओथेरपी नेमकं म्हटलं तर लोकांच्या मनात येतं की ऑपरेशन नंतर जावं की दुखापतीनंतर जावं. पण फिजिओथेरपी हे फक्त दुखलकीत जाणे असं नाही. फिजिओथेरपीमध्ये आपण तसंही एकदा रुटीन चेकअप म्हणजे त्याला आपण सहज तपासणी करू शकतो. फिजिओथेरपी हे आपल्या सांध्यांसाठी, आपल्या मेंदूसाठी, आपल्या पोटासाठी म्हणजे ज्याला आपण आपला कोर एरिया म्हणतो त्याच्यासाठी असतं. फिजिओथेरपी सध्या सगळ्यात जास्त गरज असते ती खेळाडूंना, ती असते स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्टची. स्पोर्ट्स फिजिओथेरपीमध्ये फक्त दुखलं की खेळाडू येत नाहीत, ते आमच्याकडे येतात पहिले प्रीहॅबिलिटेशनसाठी म्हणजे कोणती इंजुरी न येण्यासाठी. त्याच्यामध्ये असतं पहिले इंजुरी प्रिव्हेन्शन. इंजुरी प्रिव्हेन्शन म्हणजे स्वतःला एवढं व्यवस्थित बनवणं, स्वतःची ट्रेनिंग अशा इंटेन्स लेवलला नेणं की इंजुरी व्हायला नको. नंतर इंजुरीसाठी आल्यानंतर पण काही इंजुरीज असतात ज्या फार वेळ चालतात, काही इंजुरीज असतात की ज्या लवकर रिपेअर होतात. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त येतात ते आमच्याकडे साधारणतः पोलीस भरतीवाले मुलं ज्यांना शिन पेन म्हणजे पायाच्या पुढच्या हाडाचे दुखणे आणि हॅमस्ट्रिंग पुल म्हणजे मांडीच्या मागची नस ती ओढल्या जाणे. हे खेळाडू येतात, काही लवकर व्यवस्थित होतात, काहींना वेळ लागतो. पण याच्यामध्ये जर खेळाडूंनी पहिलेच स्वतःची प्रिपरेशन जी अशी ठेवली की स्वतःचा जो वॉर्मअप असतो तो व्यवस्थित करणे, स्वतःची प्रॅक्टिस व्यवस्थित करणे, न्यूट्रिशन आणि आहारात लक्ष देणे, ज्याच्यामध्ये विटामिन B12 असो, विटामिन D, कॅल्शियम हे असो, हे जर व्यवस्थित ठेवलं तर इंजुरी पुढे होत नाही. खेळाडूंसाठी सगळ्यात महत्त्वाच्या 3 गोष्टी असतात. पहिले वॉर्मअप, प्रॉपर ट्रेनिंग लोड म्हणजे स्वतःला झेपणारा लोड किती येतो, आणि तिसरं म्हणजे कूलडाऊन. जर ट्रेनिंग लोड नंतर कूलडाऊन केले नाही, तो ट्रेनिंग लोड जर आपण स्टेडियमवरनं किंवा कोर्टवरनं घरी घेऊन गेलात तर तिथे इंजुरीचं कारण बनू शकतं. त्यानंतर जो आपल्या समाजामध्ये बरेच लोकांना सध्या या निद्रेचा त्रास आहे. निद्रा म्हणजे झोप लागत नाही. ती झोप लागत नाही ती का? कारण लोकांची आजकाल जी शारीरिक क्षमता असते ती फार कमी झाली. सध्या सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांमध्ये, IT प्रोफेशनल्समध्ये, ऑफिसेसमध्ये लोक 8-8, 10-10 तास बसतात. त्याच्यामुळे मणका जो असतो त्या मणक्याच्या बाजूचे स्नायू ते बसून बसून फार कमकुवत होतात. ते कमकुवत झालेले जे स्नायू आहेत त्यांना एक्सरसाइज लागतं, त्यांना हायड्रेशन म्हणजे भरपूर पाणी लागतं, व्यायामामध्ये स्ट्रेचिंगचे व्यायाम जास्त लागतात आणि त्याच्यामध्ये पण त्यांना एक ऑप्टिमम लोड म्हणजे व्यवस्थित ताकद हवी असते. ते आपल्या स्नायूला इरेक्ट ठेवू शकतात. इरेक्ट म्हणजे आपला स्नायू हा सरळ ठेवणे. जसा स्नायू वाकला जाईल तसे स्नायूचे दुखणे वाढतात. आता त्यानंतर फक्त हा मणका आपला पाठीचा किंवा मानेचा नसतो, हा मणका कमरेपर्यंत जातो. ज्या तिथं निघणाऱ्या नसा असतात त्या पायांपर्यंत येतात. मग ते कोणाला शायटिका म्हणून दुखणं येतं. हे समाजामध्ये बरेच लोकांना आहे. तर ह्या सगळ्या दुखण्यांसाठी आपल्याला
जर हे दुखणे व्हायलाच नको तर यासाठी काही स्टेप्स आहेत जे तुमच्या जवळच्या फिजिओथेरपिस्ट तुम्हाला समजून सांगतील. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आहे की आपले पाणी भरपूर पिणे, बॉडीमध्ये हायड्रेशन मेंटेन ठेवणे, व्यवस्थित व्यायाम करणे, दिवसाला 5 ते 10,000 स्टेप्स चालणे आणि त्यानंतर एक थोडासा वॉर्मअप किंवा स्ट्रेचिंगचा व्यायाम करणे, जेणेकरून आपल्या शरीरामधील सगळ्या स्नायूंमध्ये ताकद राहणार. थँक्यू.